एक थिंग आम्ही जी मिस करतो बँगलोरमध्ये ती आहे वडापाव. मिसळ. ही हत्ती आहे का? इथं लपतो आता, कुठे बघतो आता. आली 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 आली. माकडाने घाण केली आणि ही जागा कोणाची आहे? मी आज गाडी. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज चाललोय खतैया केवला चाललोय, जे की आम्ही लास्ट टाइम मिस केलं होतं आणि जवळपास आता फक्त 10 किलोमीटर राहिलंय. आणि थोडा विचार आला की काय आम्ही जेवून निघालो होतो. आता आम्ही हे उसाचा रसाचं बघितलं, सगळं विचार केला की एक रस होऊन जाऊ द्या. सो आम्ही त्यांना सांगितलंय आता उसाचा रस द्या. Cheers. मस्त आहे. आपल्या इकडे जम्बो ग्लास असतो. जम्बो ग्लास माहीत आहे ना तुम्हाला? इकडे एवढाच आहे. कितीला आहे तुम्हाला काय माहिती? विचारावं लागेल त्यांना. तर यांचा जम्बो ग्लास नाही आहे, छोटा आहे ग्लास. काय माहिती केवढ्याला आहे, विचारलं नाही. मस्त लागतं, पण चांगला आहे. आणि त्यांचा ऊस पण जरा गावरान वाटतो मला. पाठीमागं जो आहे ना गावरान. चला. गावरान कसं ओळखायचं? अरे थोडासा हे असतं त्याला, काय बोलतात, काळा काळा वगैरे. ते काय माहिती, खराब पण असू शकतं ना. कळतं त्याच्यावर. बरं, आपल्या शेतामध्ये काय आपल्याला सांगू शकता का आता सध्या? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आपल्या शेतामध्ये का ऊसच आहे आपल्या शेतात? हो. किती वेळा गेला तुम्ही दारं धरायला? पाहिलं तरी. बरं चला आता डायरेक्ट खतैया केवला भेटूया. मस्त डोंगर आहे. तर मित्रांनो, आलोय आम्ही इथं खतैया केव की कैवरा टेम्पल. सॉरी, नाही दोन्ही पण आहे. पण मेन तर कैवरा टेम्पल आहे, कारण की त्या टेम्पलचं दिसतंय, टेम्पल टाईप. आणि व्ह्यू बघा मस्त पाठीमागं डोंगर वगैरे. इथं शेजारीच नॅशनल पार्क आहे छोटासा. नॅशनल पार्कला जायला तर नाही जमणार आज, पण साईडचा व्ह्यू मस्त आहे. मग बघूयात आता, जरा एक्सप्लोर करूयात काय आतमध्ये. चलो. हिस्ट्री काय इथली नेमकं काय आहे, काय आयडिया? इथे राम आले होते, म्हणजे जेव्हा वनवासाच्या वेळेस रामाचा एक राम, सीता आणि लक्ष्मणांचा इथे एक मुक्काम होता. आणि इथे जवळच एक तलाव असं काहीतरी आहे. आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली. इकडे लोक आहेत जास्त. पण मी सांगते. हो सांग ना. हां, इथे एक लेक सारखं काहीतरी आहे, जिथे सीताला तहान लागली होती, म्हणून लक्ष्मणाने बाण मारून पाणी हे केलं होतं. मंकी आहे तिथे. कुठं मंकी? तिथे खाली बसलाय, दिसला? हां, हे कॅमेरामध्ये कधी दिसायचं. व्ह्यू मस्त दिसतो इथून साईडचा. मेन एंट्रन्स तिकडनं आहे, आपण चुकीच्या बाजूने आलो आहे. हां, आपण इकडं आलो नाही का. एंट्री की तिकडून आहे खाली. आम्ही परत तिकडं खाली चाललो आहे. मग खालून पूर्ण स्टार्टिंगपासून वरती दाखवूयात काय काय. तर ही आहे एंट्री मित्रांनो. इथून जायचं आहे आम्हाला वरती त्या साईडला. तर आम्ही पाठीमागे गेलो होतो चुकून. ही आहे एंट्री. आणि इथं आम्ही गाड्या पार्क केल्यात या साईडला. कशी मग एंट्री? बरी वाटते ना? सो गाईस, इथे पाऊस पडतोय, तर आम्ही थोडंसं असं एक आमच्यासोबत माहिती नाही हे कोण आहेत, ते पण आहेत. आम्ही थोडासा आश्रय घेतला याचा, पाऊस लागू नये म्हणून. बट सी गाईज, दिस इज सो, मी हे पाहूनच ॲक्च्युली हे जे आर्किटेक्चर काय म्हणतात त्याला, हे जे आहे ते पाहूनच मी आले होते. मला अशा प्रकारचं आवडतं. सो खूपच मस्त वाटते. आणि मेन म्हणजे टेम्पल आहे, आणि टेम्पलच्या बाजूला सगळीकडनं डोंगर आहे. बरी वाटते खूप, त्यामुळे ते खूपच छान दिसतंय. आणि पाऊस आलाय तर खूपच मस्त वाटतंय.
तुम्ही व्ह्यू बघा. ही हत्ती आहे का? हत्ती येडला सॉरी. हत्ती बित्ती हत्ती म्हणून राहिली. कोण आहे उभा तिथं? कोणीतरी लेडीज उभा आहे तिथं आणि हत्ती दिसतोय. ते पाठीमागून हत्ती वाटते असं थोडासा. गाईस इथे मला मॅडमच्या मैत्रीण दाखवत दोन मॅडमची. काय दादा नाही, दादा नाही, दादी दादी दीदी दीदी दीदी. तर आता टेम्पलमध्ये चाललो आहे आम्ही. एंट्री एकदम मस्त आहे, असे फील येतो एकदम मस्त. फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम मस्त वाटतंय. फोटो वगैरे काढण्यापेक्षा बघण्यासाठी दृष्टी छान आहे. आणि प्रत्येकाचं काहीतरी दाखवा. थोडंसं वरती आलोय आम्ही आता. आणि ऊन पडलंय एकदम मेन टायमिंगला, असं ऊन पडलंय. हे बघा मित्रांनो, काय व्ह्यू दिसतं एकदम मस्त. वा 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 वा. ती आहे एंट्री, तिथून आलो आहे आम्ही. असं इकडून आलो आहे. एवढं काय स्टेअर्स नाही चढायला, पण हे जे आहेत ना, हे प्रत्येक ठिकाणी मस्त पुतळे. माहीत नाही नेमकं ते कशाचे आहेत, पण ते त्यामुळं एकदम मस्त वाटतं आहे टेम्पल. चला आता वरती जाऊया आतमध्ये टेम्पलमध्ये. ही आहे मस्त एंट्री टेम्पलची. मस्त दिसतं एकदम. असा फील येतो आहे मस्त टेम्पलचा सराउंडिंग. हे बघ ना, प्रत्येक ठिकाणी हे ठेवलं त्यांनी सेपरेट मूर्ती. आणि हे कोणता देव आहे काय माहिती. किती मस्त सजवलं आहे ना आतमध्ये, एकदम मस्त. तर इथं प्रत्येक ठिकाणी छोट्या पण मूर्ती आहेत, पण सगळीकडे हेच आहे का हे देव. सगळ्या ठिकाणी यांच्याच मूर्ती आहेत साईडच्या. नाव पण एकदम वाचता येत नाही. सगळ्या ठिकाणी त्यांचेच मूर्त्या येतात. ही पण तीच मूर्ती आहे आणि इथं पण तीच मूर्ती, सेम मूर्ती. तर पुढं आलो आहे मी थोडंसं. तर इकडे जरा वेगळ्या आहेत मूर्त्या. तिकडे ते एका स्वामींच्या होत्या, इकडे सगळे वेगळे. हे तुम्हाला वर वाटतं त्यांची मूर्ती दिसते देवाची. हनुमान आहे ना, बजरंगबली. पाय पडू द्या पाया. पुढं कोणती तरी एक मोठी मूर्ती आहे. ते काय म्हणले, स्वामी कोणते तरी स्वामी बोलले ना. हो, नरसिंह ना. ते आत्ता नरसिंहाचा मूवी आला होता ना. होय, माहीत नाही मला, पण ह्या टाईपचं होतं ते, माहीत नाही मला. टेम्पल बघितलं आहे आम्ही. मस्त होतं आतमधून. आणि जे की तुम्हाला दिसेलच व्लॉगमध्ये. दिसलंच असेल ब्लॉगमध्ये. दिसलंच असेल. आणि त्यांची काहीतरी एक मूर्ती होती एकच टाईपची. कोणती स्वामी होते काहीतरी दाढीवाले. आय गेस कैवारच असेल, आय डोंट नो, माहीत नाही. आपण हिस्ट्री बघूयात आणि सांगूया. पण चांगलं आहे बघायला. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही साईडचा, जे की. आणि मंकी तर खूप आहे, कारण की शेजारी नॅशनल पार्क आहे ना, आणि जंगल पण दिसतंय साईडला. तर मित्रांनो, निघालो आता आम्ही. फोटो वगैरे काढून झालेत. मस्त सूर्य आला होता ते बघून मागचं बाळगाचं बघते आपल्याला. आणि साईडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला या साईडनी. तर चालायचं का मग? चला, छान वाटलं. हो चला मग. भूक लागली आम्हाला, काहीतरी खातो आता आम्ही. आणि एक थिंग आम्ही जी मिस करतो बँगलोरमध्ये ती आहे वडापाव. मिसळ. आता जर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असतो तर असं काहीतरी खायचं असेल तर मस्तपैकी वडापाव घेतला असता. पण वडापाव, मिसळपाव, चटपटीत खाणं मिस करतो, चटपटीत खाणं. तर चला. प्रसाद एकदम मस्त होता. काय होतं ते प्रसाद, आपण जे शेवया खातो ना त्या टाईपचा भात होता, म्हणजे भातासारखा भात होता. पण शेवयाचा आपण काय करतो, खीर करतो. यांचा होता भात, पण मस्त होता. त्याच्यासोबत चटणी होती कोकोनटची. आणि ते वेगळं ते वडासारखा टाईप होतं, डाळीचं मिक्स डाळींचा वडा होता. आय गेस वॉज मस्त होता. आणि त्यानंतर त्यांनी लगेच चहासाठी परत बोलवलं. ते स्वतः एकदम असे या इकडे या, हे करा ते करा, लाईक आमच्यासाठी ते थांबलेलं खूप छान वाटलं.
सो कुठे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जातायत आणि त्यांनी आम्हाला थोडी हिस्ट्री पण सांगितली ह्या प्लेसची. योगी नारायण म्हणून असं कुणीतरी आहे, तर त्यांनी खूप तपश्चर्या काही असं काहीतरी केली होती. तर त्यांनी ते हिस्ट्री त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांनी आम्हाला विचारलं की तुमची लँग्वेज कोणती आहे. मग आम्ही बोललो की आम्ही महाराष्ट्राचं आहोत. नेटिव्ह विचारला आणि मग त्यांनी इंग्लिशमध्ये बोलायला लागले ते आमच्यासोबत. छान वाटलं, असं लोक भेटलं की मस्त वाटतं. चला, तर आमचा चहा पिऊन झालेला आहे आणि मला खूप भूक लागली होती, खूप म्हणजे खूप, आणि काहीतरी छान खावंसं वाटलं होतं. आणि मस्त इथे ॲक्च्युली हा प्रसादाचं इथे असं काहीतरी मिळालं, छान वाटलं. आणि आम्ही खूप करेक्ट दिवशी आलो आहे असं मला वाटतं. तर फायनली आम्ही आता इथून निघतो आहे. यावेळेस याच्या आधी आम्ही 3 वेळेस बोललो आहे त्याला निघूया निघूया, पण काही ना काही मध्ये आलं. एकदा फोटोचं सेशन आलं आणि एकदा ते मस्त काका होते, त्यांनी आम्हाला बोलवलं, खाऊ घातलं मस्तपैकी. तर चला आता निघूयात. सो कसं वाटतंय? मस्त वाटतंय आणि फिलिंग एकदम मस्त वाटतं इथं. आणि असं वाटतं आपण काय म्हणतात त्याला, त्या काळात गेलो आहे. कारण की त्या काळात म्हणजे कोणत्या काळात? त्यांच्या काळात, जुन्या काळात. कारण की प्रत्येक ठिकाणी मस्त मूर्ती साईडली इकडून तिकडून. शायनिंग बघा, शायनिंग बघा. चला आता. दिस इज सो ब्युटिफुल यार. लाईक खरंच तुम्ही यायला पाहिजे इथे. खूप छान वाटतंय हे व्हाईट अँड रेड कलर अँड बाजूने ग्रीनरी आणि वरती स्काय, ब्ल्यू स्काय. खूप छान वाटतंय हे. मित्रांनो, ते इकडून येणार आहे आणि इथं लपायची जागा आहे. मी तो ना मला बघून लपून बसलाय, हे मला क्लिअरली दिसतंय. बघूयात आपण इथं लपतो आता. कुठे बघतो आता. आली. तो लपलाय ऍक्च्युली. मला ना दिसत नाहीये, थांबा मला दाखवते. हा लपून बसलाय. पण डिरेक्टली हे बघा, तिथे शॅडो दिसतीये. तुला माहित होतं ना? तुम्हाला दिसलेलं. मी आधीच लपायला पाहिजे होतं. बघा मित्रांनो, सेटअप बघा, सेटअप हातात. चला आता इकडं आपलं दॅट स्वामी नारायणा ना समथिंग. हे तोरण बघा किती छान आहे. नो फ्लावर्स, नथिंग, फक्त आंब्याची पानं. दॅट्स इट. ठीक आहे, चला जाऊयात. डॉगेश भाईंना हाय करा. सॉरी, बाय करा. हे बघा गाईज, हा व्ह्यू खूपच छान दिसतंय. पाहुणचार पण मस्त केला. मस्त वाटलं. त्यांना आम्हाला बाई बरायला जमलं नाही. शोधत होतो ऍक्च्युली, पण नाही जमलं, म्हणजे दिसलं नाही ते आम्हाला. मित्रांनो, आता आम्ही चाललो इथून आणि अचानक नजर गेली तर इथं माकडाने घाण केली. आणि ही जागा कोणाची आहे? मी आज गाडी नको एवढी नको एवढी रिस्क नको. अरे फडक आहे आपल्याकडं. नाही, त्यांचं म्हणणं काय आहे, तू चालत आहे आणि मी गाडी घेऊन जातो. ते कुत्रा आलं बाय. पुसायचं काम चालू आहे. तिकडे ते हे काढूयात ना. काय काढू? चांगलं पूस. चला, फायनली आम्ही हे पुसलेलं आहे. रेनकोटची जी पॅन्ट असते ना, तिने पुसली. ती रेनकोटची पॅन्ट धुवा लागेल. चलो, हा बाजूबाजूचा व्ह्यू बघा. अंधार झाल्यामुळे काही एवढं दिसत नाहीये. चलो, तर आम्ही खातोय व्हेज पुलाव, पीस पुलाव. खूप पाऊस आला होता मध्ये, भरलं. तर साहेब तर पूर्ण भरले. मी थोडंसं केस वगैरे थोडेसे, माहिती नाही, हेल्मेट असून पण माझे केस थोडे ओले वाटतात मला. रेनकोट घातला मी, त्यामुळे जरा बरं म्हणजे वाचलो. लास्ट टाइम सारखं आम्ही
उशिरा गेलो आणि उशिरा निघतो. तर फक्त थोडंसं बरोबर संध्याकाळी पाऊस चालू होतो. बँगलोरचं हे एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणा किंवा काही म्हणा, तर बँगलोरमध्ये संध्याकाळी असा पाऊस पडतो. दिवसभर चांगलं ऊन असतो. किती मस्त ऊन होतं आज आणि संध्याकाळी पाऊस आला. आणि मी असं थोडंसं स्नॅक्स टाईप, म्हणजे स्नॅक्स पण नाही, घरी यायला थोडासा वेळ लागणार आहे तर आम्ही आत्ता खातोय थोडंसं. घरी जाऊन काहीतरी आम्ही बनवू आणि मग खाऊ आणि मग झोपू.